बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आगामी 2020 विश्वचषक स्पर्धेवरती बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय। सुरक्षेच्या कारणावरून बांगलादेशनं विश्वचषकातील आपले सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती। मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळत अंतिम निर्णय घेण्यासाठी बांगलादेशला आजची मुदत दिली होती। मात्र आज बांगलादेश सरकार आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या बैठकीनंतर या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता आयसीसी या सगळ्या प्रकरणी बांगलादेशवरती काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान बांगलादेशच्या विश्वचषकामध्ये आता स्कॉटलंडला संधी मिळण्याची शक्यता आहे। वाहतूक नियम वारंवार मोडणाऱ्यांना आता कारवाईचा चाप बसणार आहे। 1 जानेवारीपासून मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत। एका वर्षात 5 वेळा वाहतूक नियम तोडल्यास चालकाचा परवाना 3 महिन्यांसाठी स्थगित केला जाणार आहे। अशा चालकांना आधी नोटीस दिली जाईल, त्यानंतर बाजू मांडण्याची संधी दिली जाईल आणि मग कारवाई केली जाईल। वाहतूक नियम तोडण्याची सवय असणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। चिपळूण तालुक्यातल्या रामपूर बौद्धवाडी इथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 मधनं एक संतापजनक प्रकार समोर येतोय। 4थीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप शाळेतील शिक्षक पांडुरंग डाकरे यांच्यावरती करण्यात आलाय। या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे। तसंच त्याच्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरामध्ये संताप व्यक्त होतोय आणि पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतल्या डीएन नगर परिसरामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे। डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये एका शाळेतल्या मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या विरोधामध्ये महिला सहशिक्षिकेने विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। महिला शिक्षिकेला एकटी बोलवून फोनमध्ये रेकॉर्डिंग करून वरिष्ठांकडे पाठवण्याची धमकी देत विनयभंग केल्याचा मुख्याध्यापकावरती आरोप आहे। या प्रकरणाचा पुढचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये एका आरोपीनं गळफास घेत आत्महत्या केली। नरेंद्र भाटिया असं आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे आणि पांघरण्यासाठी दिलेल्या सादरीचा वापर करत त्याने गळफास घेतल्याची माहिती आहे। 2 दिवसांपूर्वीच आरोपी नरेंद्र भाटियाला पॉक्सोच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती। या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली। तसंच पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। बीड शहरातल्या शनी मंदिर पेठ परिसरातल्या उद्योजकाच्या निवासस्थानावरती छत्रपती संभाजीनगर इथल्या जीएसटी विभागाने छापा टाकला। पेठ बीड भागातील शनी मंदिराजवळील घर आणि कार्यालयावरती छापेमारी झाली। सकाळपासून संबंधित उद्योजकाच्या मालमत्तेची मोजदाद करण्यात येतेय। ही छापेमारी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली आहे याबद्दल मात्र अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही। गडचिरोलीच्या सिरोंचा वन विभागातील क्षेत्र सहाय्यकाला एसीबी पथकानं लाच घेताना रंगेहात पकडलं। महेश धामनगे असं लाचखोर क्षेत्र सहाय्यकाचं नाव आहे। वन जमिनीवरती अवैधपणे उत्खनन केल्याप्रकरणी ट्रॅक्टर जप्त करण्यात आला होता। ते सोडवण्यासाठी महेश धामनगे यांनी 10,000ची लाच मागितली। या प्रकरणी क्षेत्र सहाय्यक महेश धामनगे यांच्यावरती राजाराम खानला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदिया शहराच्या भीमनगर परिसरातील कृष्णा स्वीट्स दुकानात काम करणाऱ्या बालकामगाराची सुटका करण्यात आली। बालकामगार संयुक्त कृती दलाने धाड टाकून 13 वर्षाच्या बालकाची सुटका केली आहे। या प्रकरणी दुकान मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार बालकामगार मुक्तता धाड सत्र राबवण्यात आलं होतं। मुंबई गोवा महामार्गावरील पेण गावाजवळच्या वाशी नाका परिसरात सिलेंडरने भरलेल्या छोटा पिकअप टेम्पोने अचानक पेट घेतला आणि त्यानंतर वाहनातील सिलेंडरचा एकामागे एक स्फोट झाला। या घटनेमुळे महामार्गावरती भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। प्राथमिक माहितीनुसार वाहनातील इंधन लीक झाल्यामुळे ही आग लागली आहे। अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून आग विझवली। मात्र वाहनातील 8 सिलेंडरसह वाहन पूर्णपणे जळून खाक झालं। पालघर इथे चिंतूपाडा औद्योगिक क्षेत्रातील भगवती फोम कंपनीला भीषण आग लागली होती। या कंपनीमध्ये फोम तयार करण्याचं काम सुरू असताना आग लागली अशी माहिती आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्या होत्या। अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं। दरम्यान आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती आहे। मुंबईतल्या दादरच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज माघी गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती।
या उत्सवानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक दादरमध्ये येत असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आल्याची माहिती आहे. ही माहिती सिद्धिविनायक ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली आहे. राज्यभरातच माघी गणेशोत्सवाचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळतो. या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही जोरदार तयारी करण्यात आली आहे. गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसंच दगडूशेठ गणपतीचा मुख्य गणेश जन्म सोहळा यंदा सुवर्ण पाळण्यात पार पडला. त्यानंतर दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. ठाण्यातल्या पाचपखाडी इथे परमार्थ निकेतन चौकामध्ये मध्य प्रदेशातल्या महेश्वरी घाटातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त माघी गणेशोत्सवामध्ये वंदे मातरम संघातर्फे आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महोत्सवाला भेट देणार असल्याचं सुद्धा कळतंय. ही माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी दिली आहे. या उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं, भजन आणि मुलाखतीचे कार्यक्रम होणार आहेत. रायगड जिल्ह्यातल्या मुगवली इथे स्वयंभू गणपती मंदिरामध्ये माघी गणेशोत्सवाचा प्रारंभ पहाटेच्या पूजा विधींनी करण्यात आला. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आणि मंदिर फुलांनी सजवण्यात आलं. अभिषेक, गणेश पूजन आणि आरतीने परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पसरलंय. या स्वयंभू गणपतीचं स्थान स्थानिकांनी शेती करताना शोधलं आणि तेव्हापासून इथे वार्षिक उत्सवाची परंपरा आहे. माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुढचे 3 दिवस मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. बीडच्या गंगामसला इथे भालचंद्र मोरेश्वर गणपती मंदिरामध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतोय. गोदावरी नदीकाठी असलेल्या या भालचंद्र मोरेश्वर गणपतीची नवसासाठी पावणारा गणपती म्हणून विशेष ओळख आहे. मंदिराला फुलांनी सजवण्यात आलंय. भाविकांनी गुलाल उधळून गणेश जन्मोत्सव साजरा केला. दरम्यान गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर गजबजलेला आहे. पुणे महापालिका हद्दीतल्या शाळांना उद्या दुपारनंतर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे सायकल ग्रँड टूरचा बालेवाडी ते बालगंधर्व असा 4था टप्पा उद्या होणार असल्यामुळे शाळांना उद्या सुट्टी आहे. शहरातील वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळांना दुपारनंतर सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र टुडींनी घेतलेला आहे. अलिबागचा हापूस आंबा यावर्षी सर्वात आधी वाशी एपीएमसीमध्ये दाखल झालाय. आंबा उत्पादक शेतकरी गौरव पाटील यांना हंगामातली पहिली आंब्याची पेटी पाठवण्याचा मान मिळालाय. गौरव पाटील यांच्या बागेतील आंब्याच्या 2 पेट्या बाजारामध्ये दाखल झाल्या. वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल 7,750 इतका विक्रमी दर मिळतोय. तर बाजारामध्ये 1200 क्विंटल इतकी तुरीची आवक झालेली आहे. दर्जेदार आणि चमकदार दाण्याच्या मालाला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी आहे. वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनलाही हमी भावापेक्षा अधिक दर मिळालाय. 5,350 रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीन विक्री झाली आहे. हे गेल्या 4 वर्षातील विक्रमी दर आहेत. आज वाशिम बाजार समितीमध्ये 5,500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनची किंमत 2022 पासून सातत्याने घसरत असल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. आता या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. लवकरच यूपीआय ॲपद्वारे क्रेडिट कार्डाप्रमाणेच लहान मोठ्या खर्चासाठी 5,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या यूपीआय क्रेडिट लाईनचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रेडिट कार्डाप्रमाणेच ते इंटरेस्ट फ्री कालावधीत येतं. म्हणजेच दिलेल्या मुदतीत पैसे परत केल्यास कोणतंही व्याज किंवा शुल्क लागणार नाहीये. आरबीआय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच ही सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे आणि काही निवडक बँकांमध्ये अनुभव आधीच सुरू झालाय. आता मोबाईलमधील यूपीआय ॲपच क्रेडिट कार्डासारखं काम करेल. सोनं चांदी यांच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची तर चांदीचे दर 17,000 रुपयांनी घसरले. जीएसटी शिवाय सोन्याचा आजचा दर प्रतितोळा 1,52,000वरती आहे आणि जीएसटी शिवाय चांदी प्रति किलो 3,13,000 रुपयांवरती गेली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 युरोपीय देशांवरती लादलेल्या टॅरिफच्या निर्णयावरनं आता यू-टर्न घेतलाय. ट्रम्प यांनी या देशांवरती आपण 10% शुल्क लावणार नसल्याचं जाहीर केलंय. हे अतिरिक्त शुल्क 1 फेब्रुवारीपासून लागू होणार होतं. मात्र स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये नाटो संघटनेच्या प्रमुखांशी झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी आपला निर्णय बदलल्याचं जाहीर केलंय. अभिनेते नाना पाटेकर ओ रोमिओ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम सोडून निघून गेले. ट्रेलर लॉन्चला खूपच उशीर झाल्यामुळे नाना पाटेकर कार्यक्रम सोडून निघून गेले. या चित्रपटाचे मुख्य अभिनेते शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी हे जवळपास 1.5 तास या कार्यक्रमाला उशिरा पोहोचले. दरम्यान या सगळ्याची सोशल मीडियावरती चांगली चर्चा झाली आहे. अनेकांनी नाना पाटेकरांना पाठिंबाही दिलाय. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातला. त्यानंतर आता मार्चमध्ये प्रदर्शित होणाऱ्या धुरंधर 2 बाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान अभिनेता विकी कौशल धुरंधर 2च्या सिक्वेलमध्ये मेजर विहान शेरगिल या भूमिकेत पुन्हा दिसणार असल्याची चर्चाही रंगली आहे. 19 मार्चला या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होईल. यानंतर काही राजकीय बातम्या बघूयात. कोल्हापुरामध्ये शिवसेनेने महापौर पदावरती आपला दावा केलाय. शहरामध्ये बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती, शिवसेनेचा महापौर होणार असे फलक लावण्यात आले. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी हे बॅनर लावले. भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा नॅचरल जस्टिस प्रमाण असेल. कारण आम्ही काय कुठं 2-4 जागा घेऊन सत्तेवर आलेलो नाही आहोत. तर बरोबर आहे ना, आम्ही 33-34% आम्ही देखील वाट्यामध्ये आहोत. आणि निश्चितपणे मला या ठिकाणी कुठलं दुजाभाव आम्हाला करायचं नाही आहे. नॅचरल जस्टिस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होईल. तो पहिला होईल, दुसरा होईल, तिसरा होईल हा विषय नाही आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवरती गंभीर आक्षेप घेतलाय. पालिका आयुक्तांनी दिलेली मतदार आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीतली आकडेवारी याच्यात फरक आहे. करमरकर नावाच्या निवडणूक अधिकाऱ्यावरती आरोप करत वसंत मोरे यांनी निवडणूक निकालाची आकडेवारी पोस्ट करत टीका केली आहे. जनतेचा कौल मान्य आहे, मात्र अधिकाऱ्याने निवडणूक जिंकून दिली अशी टीका त्यांनी केली आहे. सोलापुरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पार्टीमध्ये फूट पडली आहे. शरद पवारांचे आमदार अभिजित पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादी फुटल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी केलाय. कल्याणराव काळेंनी इतर नेत्यांसह राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपची ताकद चांगलीच वाढली. उमेदवार फोडण्यापेक्षा बॅलेट पेपरवरती खर्च करून निवडणूक लढवा, बिग बॉस फेम अभिजित बिचकुले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर भाजप आणि शिवसेना एकत्र असताना एकमेकांविरोधात लढणं म्हणजे जनतेला मूर्खात काढण्याचं काम बिचकुलेंनी मत व्यक्त केलं. जालना आणि लातूर महापालिकेचं महापौरपद महिलांसाठी राखीव. एससी प्रवर्गातील महिला होणार महापौर. जालन्यामध्ये शिवसेनेच्या रीमा खरात आणि वंदना मगरे यांना महापौर होण्याची संधी. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आमदार नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. एक व्यक्ती मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी अंधार पडू द्या असं आमदार कुचे यांना म्हणतोय, तर थोडं थांबा, पोलिसांची गाडी मागवली आहे, पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटतो असं आमदार या व्यक्तीला उत्तर देत असल्याची कथित ऑडिओ क्लिप आहे. यावरून विरोधकांनी आमदार कुचेंवरती पैसे वाटल्याचा आरोप केलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. आगामी काळामध्ये महापालिकेतील रणनीती आणि संघटनात्मक बांधणीवरती या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी महेश कनकंदडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं असून त्यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये बिडकीन जिल्हा परिषद गटातनं ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे आता बिडकीनमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मनोज पेरे यांच्या उमेदवारीमुळे बिडकीन गटातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आगामी काळामध्ये बिडकीनमधील प्रचार अधिक तीव्र होणार आहे. बिडकीन गटाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे असं चित्र आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळांनी मध्यस्थी केली आहे. या संदर्भात विजय वडेट्टीवारांची हर्षवर्धन सपकाळांसोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. बैठकीदरम्यान प्रतिभा धानोरकरांनी सपकाळांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. बैठकीमध्ये एका गटाला महापौरपद, दुसऱ्या गटाला स्थायी समिती अध्यक्षपद देण्याबाबत तडजोड करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तर काँग्रेसला समर्थन देणाऱ्या 4 सदस्य असलेल्या स्थानिक आघाडीला उपमहापौरपद दिलं जाणार अशी सूत्रांची माहिती आहे.
अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएम सोबत आल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांना शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद मिळालंय. अचलपूरमध्ये एमआयएमचे 3, राष्ट्रवादीचे 2 आणि 3 अपक्ष नगरसेवक असा गट भाजपसोबत असेल. राज्यातल्या एकूण 8 महापालिका या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. यामध्ये चंद्रपूर, जळगाव, अकोला आणि अहिल्यानगर महापालिकेचं महापौरपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालंय. तर इचलकरंजी, पनवेल, उल्हासनगर आणि कोल्हापूर या 4 महापालिकांमध्येही ओबीसी महापौर होणार आहेत. या ठिकाणी पुरुष आणि महिला अशा दोघांनाही महापौरपदाची संधी आहे. नाशिक महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकला प्रशासकीय अनुभव असलेला महापौर बनवू अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आमच्याकडे अनेक चांगले उमेदवार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.